मराठवाड़ा के जालना जिले में पिछले 20 दिनों से बारिश नहीं होने के कारण कृषि क्षेत्र पर गंभीर संकट मंडरा रहा है। जिले के अधिकांश हिस्सों में कपास, सोयाबीन, मक्का जैसी खरीफ फसलें बारिश के अभाव में मुरझाने लगी है। खेतों में हरियाली की जगह अब सूखे की छाया दिखने लगी है, जिससे किसानों की चिंता और निराशा बढ़ती जा रही है। जालना जिले में पिछले 20 दिनों से बारिश नहीं होने के कारण कपास, सोयाबीन और मक्का जैसी फसलें मुरझाने लगी है। जालना, मंठा, परतूर, अंबंड और घनसावंगी तालुका में खेतों में खड़ी फसलें तेज धूप से झुलस रही है, जिससे किसान चिंता और आर्थिक संकट में है। इस साल असीमित बारिश के चलते कई किसानों को दोबारा बुआई करनी पड़ी थी, परंतु अब वह भी खतरे में। किसानों ने प्रशासन से राहत, सूखा घोषित करने और ऋण माफी की मांग की है। 1 रुपया हा फक्त शेतकऱ्यांना एक सांगायची गोष्ट होती, बाबा 1 रुपयात पीक विमा जसं भरल्या चालला, पण ते 1 रुपयाचं काय शेतकऱ्याचे फक्त एक काहीतरी तो अपेक्षा दाखवल्या आपल्याला, त्याचा काय फायदा झाला? एक 4 आणे त्याची आली नाही। त्यानंतर बरेचसे असे दुष्काळ निधी, पावसाचं जे येणारे पैसे होते, जे पावसाने नुकसान झालं तेही काही झालं नाही। आणि आता तीच परिस्थिती आलेली आपल्यावर की आता सोयाबीनची सध्या अशा आले की पाऊसने आता 20-22 दिवस झाले माल करपायला लागले, आणि आता ह्यावेळेस पुन्हा विम्याचे रेट वाढवले त्यांनी। म्हणजे आता ह्यावेळेस मला तरी नाही वाटत की पुन्हा तेच होणार। म्हणजे पेरणीपासून याला खर्च किती आहे आतापर्यंतचा? ते खर्चही विचारू नका, खताचे रेट किती वाढले तेही सांगू नका त्यांना। शेतकऱ्यांना घरातून कष्ट टाकणार, बॅग आणायला गेलं 3000 रुपयाला एक बॅग आहे सोयाबीनची, आणि विकायला गेलं तर 3300 रुपये 3500 हा रेट क्विंटलचा आहे, भाव नाही। पण शेतकऱ्यांनी करायचं तर काय करायचं? खर्च किती आणि याच्यामध्ये त्यातल्या त्यात वरून खाली हे मारायले, वरती पाऊस, म्हणजे शेतकऱ्याच मरण कुंकुडही जा। शेतकऱ्याला जो पिकाला भाव पाहिजे मालाला, तो भावच नाही, म्हणजे खर्च ज्यादा आहे भाव कमी। पिकाची परिस्थिती सध्या मरावस्थेत झालेली आहे, आणि 20 दिवस झाले पाऊस न पडल्यामुळे सध्या आमची जी आतापर्यंतची लावलेली जी खर्च आहे तोही निघण्याची आम्हाला कुठेच अपेक्षा नाही राहिलेली। आणि पाऊस जर पडला तरच काहीतरी आमचं पोटा पाण्याची सोय होईल, नाहीतर पावसाच्या अभावी आमचं पूर्णच जायचं मागं दिसायला। सोयाबीन आहे, तूर आहे, मक्का आहे, भुईमुग आहे, मूग आहे, असे बरेचसे पिकं लावलेले, पण पाऊस नसल्यामुळे त्याची उगम शक्ती कमी झाली। उगम शक्ती तर कमी झालीच झाली, पण आता त्याची वाढही व्हायली नाही। जर वाढच नाही झाली तर आम्हाला त्याचं काय उत्पन्न काय येणार? त्यातून उत्पन्न येण्याची कुठली आम्हाला त्यात अपेक्षा दिसायली नाही। याची काही व्यवस्था केली तुम्ही तुषार वगैरे? सध्या तर अशी काही व्यवस्था नाहीये, कारण की लाईटचा प्रॉब्लेम असतो बऱ्याचशा ठिकाणी, त्यातल्या त्यात पाण्याचं आता पाणीच नाही, तर सध्या मग पाणीच विहिरीला तितकं पाणीच नाही भरपूर, तर इतके शेताला देणार कुठून पाणी? आता आमचं सोयाबीन जवळजवळ 12 एकर मध्ये सर, आणि तूर, कापूस हे मिळून समजा 20 एकर मध्ये उत्पन्न आहे आमचं। पण आता पावसामुळं म्हणजे आम्ही खूप म्हणजे याच्या टेन्शन मध्ये समजा शेतकरी आम्ही लोक सगळे। आता त्या सोयाबीन 1 एकर जर पेरायचं म्हणलं तरी 6000 रुपये खर्च येतो। आता 6000 रुपये आतापर्यंत आम्ही टाकून बसलेलो आहे, आता हे परत आम्हाला मिळेल का नाही मिळेल याची गॅरंटी नाही। म्हणजे 1 एकरला 6000 रुपये खर्च आहे, ट्रॅक्टर सगळे, बियाणं, खत आणि ट्रॅक्टर, हे 6000 रुपये आम्ही त्याच्यात म्हणजे टाकून दिलेली। आता त्याच्यातून काय निघन का नाही निघन याची गॅरंटी अपेक्षाच नाही आम्हाला। खत किती टाकलं? खत म्हणजे 1 एकरला 2 बॅग टाकावं लागते। त्या बियाणं किती? बियाणं 3000चं, ट्रॅक्टरवाल्याचे 1500, म्हणजे टोटल खर्च 6000 एकरी पेरणीपर्यंतच। तशी काही सिंचनाची काही व्यवस्था काही? म्हणजे आता विहिरीला पाणीच नाही आलेलं, तर समजा म्हणजे स्प्रिंकलर नाही त्यांना पाणी देण्याची म्हणजे हे नाही, आमच्याकडे पाण्याची सुविधा नाही तेवढी।